खासदार प्रणिती शिंदे प्रचंड संतापल्या. शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. खासदार प्रणिती शिंदेंचं तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांबाबत गौप्यस्फोट. खासदारांचा निधी अडवला जात आहे. सहनशीलता संपली आहे. आता गप्प बसणार नाही खासदार प्रणिती शिंदे. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. खासदार प्रणिती शिंदे मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. गुरुवारी दुपारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन खासदार प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आणि माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना प्रचंड संतापल्या. खासदारांचा डीपीडीसीचा निधी अडवला जात आहे असा गंभीर आरोप करत भाजप राज्य सरकार आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंवर भडकल्या. मोहोळ तालुक्यातील विविध ठिकाणी गारपीट होऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्याबाबत सरकार किंवा पालकमंत्री काहीच उपाययोजना करत नाहीत अशी टीका खासदार प्रणिती शिंदेंनी केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याबाबत गौप्यस्फोट. सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची काही दिवसांपूर्वी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, कुमार आशीर्वाद यांनी स्वतःहून बदली करून घेतली आहे. कुमार आशीर्वाद यांनी यापूर्वी बोलताना खासदार प्रणिती शिंदेंना सांगितलं होतं, क्या करू मॅडम, मैं कुछ नहीं कर सकता. म्हणजेच कुमार आशीर्वाद यांनी स्वतःहून बदली करून घेतली आहे. प्रचंड दबावाखाली त्यांनी 2.5 ते पावणे 3 वर्ष सोलापुरात काम केलं. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपवाले यांनी कुमार आशीर्वाद यांना काम करून खूप त्रास दिला असा गौप्यस्फोट खासदार प्रणिती शिंदेंनी केली आहे. शिखर पहार याबाबत बोलणं टाळलं. शिखर पहार या फाउंडेशन मार्फत सोलापूर शहरातील मोठे उपक्रम राबवले जात आहेत. अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात 5,000 गरजू लोकांना विविध साहित्य मोफत वाटप केलं जात आहे. याबाबत प्रश्न विचारताच खासदार प्रणिती शिंदेंनी यावर काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया. आपल्या इकडे नवीन कलेक्टर या ठिकाणी यांनी चार्ज घेतलाय. 2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं, तुम्हाला आठवत असेल, की पहिली विकेट 2 महिन्यात कलेक्टरची झाली आणि तसं साबित झालं, तसं सिद्ध झालं. आज नवीन कलेक्टरनी चार्ज घेतला, कारण का जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली. कारण का सोलापूरवर जे कोणी अधिकारी आहे, कलेक्टर लेवल असेल, SP लेवल असेल, CO लेवल असेल, म्युन्सिपल कमिशनर असतील, सगळ्यांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येतोय. हातबळ झालेत अधिकारी. खरं तर मला अधिकाऱ्यांचा वाईट वाटतंय की एवढ्या संविधानाची शपथ घेऊन एवढे कष्ट करून इथपर्यंत येतात, कष्ट करून, आणि राज्यकर्त्यांच्या दबावामुळे, एका ठराविक विचारसरणीमुळे ह्यांच्यावर प्रचंड दबाव आणि प्रेशर की विरोधी पक्षाचं काम करू नका, आणि त्या गोष्टीला प्रत्येक एक एक करून हे अधिकारी बिचारे बळी पडतायत. आम्ही अधिकाऱ्यांच्या बाजूनी बोलतोय, पण पूर्ण सिस्टीमच अशी खराब झाली आहे की अधिकाऱ्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. ते गव्हर्नमेंट शासनाचे नौकर म्हणून काम करायला लागलेत, आणि ह्या गोष्टीचा मी त्या ठिकाणी निषेध करते. अनेक दिवसापासून डीपीडीसी, खासदारांची डीपीडीसी निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा डीपीडीसीची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी, त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे डीपीची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. प्रत्येक गावातला शेतकरी हा आतुरतेने वाट बघतोय की आमची कामं कधी मंजूर होत आहेत. मग हा सरकारकडून, पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे MVAचे खासदार असल्यामुळे, काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांशी जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा ते म्हणतात की मॅम आप समझ सकते हो ना हमारे ऊपर कितना प्रेशर है. मला मी नाव घेऊ इच्छित नाहीये, पण हे प्रेशर आहे, हा दबाव आहे. आज मी या पत्राद्वारे, कलेक्टर नवीन आले तामिळनाडूचे, संविधानाची शपथ घेऊन प्रचंड कष्ट करून इथपर्यंत पोहोचले, त्यांना मी निवेदन देते. 15 दिवसात आमच्या डीपीडीसीची, आमच्या शेतकऱ्याची, आमच्या कष्ट करणाऱ्या गावकऱ्याची निधी जर मंजूर करून दिली नाही तर आम्ही आंदोलन आणि किंवा अमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा देत आहोत. आम्ही 15 दिवस देत आहोत, नाहीतर सगळ्या गाव, आज तुम्हाला काहीच नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट त्रिप्पट प्रत्येक गावातून लोक येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी अमरण उपोषणावर बसणार आहेत, जोपर्यंत यांची डीपीडीसीची निधी मंजूर होत नाही तोपर्यंत. काँग्रेसकडून असं सांगितलं जातंय म्हणजे की तुम्हाला विनंती केली आहे की शहराध्यक्ष पदाचं जी धुरा आहे ती तुम्ही, मी त्याच्यावर, माझा विषय आजचा हा आहे. मॅडम, तुम्ही आता कलेक्टरनी बदली करून घेतली असं वक्तव्य म्हणजे नाही, 100. मी 2 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की
तुम्हाला विकेट जाताना दिसेल कधी इलेक्शनच्या वेळेस, कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदच्या वेळेस. आणि तसंच झालंय. मी जसं म्हणाली, हे कष्ट करून इथपर्यंत येतात ऑफिसर. हे प्रत्येक ऑफिसर हा ह्या प्रेशर खाली बळी पडतो असा नाहीये. आजकालचे ऑफिसर खूप कॉन्शियन्शियस झालेत आणि कष्ट करून इथपर्यंत आले. ते खरंच देशासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी काहीतरी करू इच्छिते. जेव्हा त्यांच्यावर एवढं मोठं प्रेशर येतं, आणि मी नाव घेऊ इच्छित नाही, पण माझं आणि त्यांचं अनेकदा संभाषण झालं. ते म्हणले, मॅम मैं क्या कर सकता. असं जर त्यांना त्यांच्याकडून वक्तव्य येत असेल तर 100% त्यांनी स्वतःहून अजून किती प्रेशर, किती बळी. आणि शेवटी ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथे येता, जर जाणून बुजून प्रेशरमुळे तुम्हाला त्या संविधानाच्या विरोधात जाणं लागत असेल, तर तुमचा जो आतमधला आवाज आहे तो किती तुम्हाला छळत असेल की कशासाठी आलात आणि काय करताय. कोणाचा दबाव आहे नेमका? मी जाहीरपणे बोलते आहे, प्रस्थापितांचा आहे, बीजेपीचा आहे, वरपासून खालपर्यंत आहे, पालकमंत्र्यांचा दबाव आहे, इथे जेवढे सत्ताधारी आहेत त्या सगळ्यांचा दबाव आहे की काँग्रेसच्या खासदारांची कामं करू नका. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता तेव्हा आमचं काम थांबवत नाही. ती तुमच्यासाठी तुमची कामं असतील, कारण का प्रत्येक कामातून तुम्ही काय कट घेता हे आम्हाला माहिती आहे. पण ही गावकऱ्यांची कामं आहे जे थांबवण्याचं तुम्ही पाप करत आहात. ते पण सगळे मोहळचे जे आहेत, पापरी, येवती, खंडाळी आणि काही मंगळवेढ्याचे पण शेतकरी इथे आले. त्यांचे पंचनामे देखील झाले नाहीये. त्यांना असं सांगण्यात आले की एकदा तुम्हाला जर विमा मिळाला असेल, अतिवृष्टीची मदत मिळाली असेल, तर त्या पिकासाठी तुम्हाला परत एकदा मिळणार नाहीये. असा पण अन्याय करतात. मागच्या वेळेस आपण ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केलेली आणि कर्ज माफ करा, पण ते केलं नाहीये. उलट काहीतरी तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांना समाधान करण्याचा अपयशी ठरतंय हे सध्या. ताई, शिखर पहार या ज्या सोलापूरात मला मोठ्या please प्रमाणात विनंती सामाजिक बारा- उपक्रम बारा- घेत आहे. बारा- काँग्रेसनं आपला उमेदवार जास्त दाखल केला होता. तो अर्ज पृथ्वी माघार घेण्याची चर्चा सुरू आहे. आपल्याला काही या संदर्भात माहिती आहे का? हाय लेवल, हायकमांडच्या लेवलला आणि पक्षश्रेष्ठींकडे ही चर्चा चालू आहे. एकीकडे सरकार असं सांगतात, मुख्यमंत्री सांगतायत की शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, मात्र 13 तास लोड शेडिंग. आज तुम्ही लोड शेडिंग बघा, रात्री पण दिवसा पण. आता गरमीचे दिवस असतात, गुरांना पिकाला पाणी लागतं आणि एवढं लोड शेडिंग महाराष्ट्रात चालू आहे. देशभरात फक्त महाराष्ट्रात लोड शेडिंग चालू आहे आणि हे येणाऱ्या दिवसात अजून वाईट होणार आहे असं मला वाटतं. LPG वर कोणी बोलायला तयार नाही आहे, तेलावर कोणी बोलत आहे. सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडल्यात आणि लोक बेरोजगार झाल्यात आणि लोड शेडिंग इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आणि सरकार हात वर केलेत. खरं तर वीज बिल माफ करायला पाहिजे होतं, कर्ज माफ करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं नाही. उलट दुष्काळात 13वा महिना हा शेतकऱ्यांवर, दोन्ही करून शेतकऱ्यांचं मरण. जगामध्ये इराण आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर भारताची भूमिका महत्वाची, कारण भारताला मोठा फटका बसतोय. पण ट्रम्प यांनी जे ट्विट केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर आम्ही युद्धबंदी ट्रम्प करतोय. बोले तसे मोदीजी डोले असं दिसतंय आपल्याला. कारण का ऑपरेशन सिंधूर सीज फायर त्यांनी अनाऊन्स केलं, टॅरिफ वाढवले. उद्या हे माझे शेतकरी पिकवतायत, तोच पीक जर अमेरिकेवरून येणार असेल तर ह्यांचं कोण बघणार. त्यावर स्पष्टता नाहीये. जर त्यांनी डील केले अमेरिकेसोबत त्यावर स्पष्टता नाहीये. आणि आज LPGचं शॉर्टेजेस सगळीकडे. LPGच्या सिलेंडरच्या गॅसच्या एजन्सीच्या बाहेर तुम्हाला मोठी मोठी लाईन दिसते. प्रिसिजन सारख्या मोठ्या कंपनीमध्ये गॅस राहिला नाहीये. आणि आता सीज फायर काल अनाऊन्स केलं, पण दुसऱ्या दिवशी परत इस्रायलने लेबननवर अटॅक केला. स्ट्रेट ऑफ होर्मुझ अजून बंद आहे आणि आपल्या देशाची काय भूमिका आहे अजून हे कळलं नाही आपल्याला. आम्ही स्पेशल सेशन मागितलं वेस्ट एशिया क्रायसिसवर, उलट ते करायला तयार नाही आहेत. आता महिला बिलावर हे सेशन येत आहे, पण ते डिलिमिटेशनच्या नावाखाली महिला बिल आणतायत का काय, हा प्रश्न आमच्या मनात त्या ठिकाणी उपस्थित आहे. विश्वगुरु म्हणणारा पाकिस्तानचं ऐकलं जातं पण भारताचं ऐकलं जात नाही, कारण त्यांचं म्हणणं की शहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून आम्ही आता शस्त्रसंधी करतोय. मला असं वाटतं भारताची एकेकाळी जेव्हा इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होत्या, राजीव गांधी प्राईम मिनिस्टर होते, तेव्हा एक ख्याती होती इंटरनॅशनली फॉरेन लोकांमध्ये. इकडे मोदीजी फक्त जातात, हसतात, मिठी मारतात आणि येतात. पॉलिसी ठरवू शकत नाहीत. फॉरेन पॉलिसी पूर्ण फेल आहे. आज भारत पूर्ण जगात इतकं कमकुवत ठरतंय कारण का स्वतःचे डिसिजन्सच नाही आहेत, घेऊ शकत नाही होत. आणि दुसरे देश आपल्याला सांगतायत की काय कसं करायचं, काय वागायचं. धमक्या देत आहेत की हे असं नाही केलं तर आम्ही असं करू. म्हणजे बांगलादेशला तुम्ही सूट देताय आणि आमच्या टेक्स्टाईलसाठी, आमच्या सोयाबीनसाठी, आमच्या कापसासाठी तुम्ही एवढे मोठे टॅरिफ लावताय आणि ह्यावर काही बोलायला कोणी तयार नाही आहे. साधं डिस्कशन पार्लमेंटमध्ये घ्यायला तयार.
बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.